मित्रमंडळी नमस्कार. या ठिकाणी जो विटांचा थर दिसतोय आणि विटांच्या थराच्या वरती अगदी शेवटच्या बाजूला आपल्याला एका होला पक्ष्याचं घरटं दिसतंय आणि त्या घरट्यामध्ये एक त्याचं पिल्लू आहे आणि त्याची आता आई जी आहे तर ती बाहेर अन्नाच्या शोधात गेलेली आहे आणि या ठिकाणी पिल्लू आपल्याला बघायला मिळतंय. तर हे छोटंसं पिल्लू 3 दिवसापूर्वी माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी आपल्या फार्म हाऊसवरती मी आणि माझे काही कामगार काम करत असताना हा पक्षी किंवा त्याचं घरटं मला विटांच्या थरावरती आढळून आलं. आणि या ठिकाणच्या आम्ही ज्या विटा आहेत ते आपल्या फार्म हाऊसचं जे काम आहे म्हणजे रिंग टाकणे किंवा लिंटल लेवलपर्यंत रिंग टाकणे, तर हे काम झालेलं होतं आणि त्यावरती आम्ही कपडे आणि त्या विटा ठेवायच्या होत्या आणि म्हणून आम्ही इथल्या विटा ज्या आहेत या ठिकाणी साठवून ठेवलेल्या विटा उचलून घेत होतो. परंतु अचानकपणे माझ्या लक्षात आलं की विटा वापरतोय, उचलतोय, तर त्या विटाच्या वरती या होला पक्ष्याचं किंवा यालाच युरेशियन कॉलर्ड डव असं इंग्लिशमध्ये म्हणतात आणि याच्या भारतात साधारणपणे 4 प्रजाती आढळतात. तर त्यापैकी ही एक आहे आणि हा साधारणपणे लालसर रंगाचा आहे. तर हा पक्षी जो आहे त्या दिवशी बराच वेळ या ठिकाणी विटांच्या थरावरती घुटमळताना दिसत होता आणि अचानकपणे इकडच्या बाजूला लक्ष गेलं आणि त्या पुढच्या विटा उचलण्याचं काम मी थांबवलं आणि खालच्या बाजूच्या विटा उचलून ते काम पूर्ण केलं. तर अशा पद्धतीनं हे जे पिल्लू आहे या ठिकाणी थांबलं होतं. त्याची आई जवळपासच घुटमळत होती तरीसुद्धा पिलाजवळ यायचं तिचं डेअरिंग किंवा धाडस होत नव्हतं. मग आम्ही सगळं काम थांबवलं, बाजूला झालो आणि त्यावेळेस ती पिल्लाच्या ठिकाणी येऊन बसले आणि साधारणपणे 10:30-11 वाजले असतील. ऊन तळपत होतो किंवा ऊन आता उन्हाळा असल्यामुळे ऊन भरपूर आहे आणि त्यावेळेस टेम्परेचर कमीत कमी 35-36 असावं सकाळच्या वेळेसचं. तर त्या दरम्यान तो पक्षी त्या पिल्लावरती सावली करून थांबला आणि परत अगदी मी 4-5 वाजता आलो तरीसुद्धा त्या पिल्लावरती सावली करूनच थांबलेला होतो. म्हणजे हा पक्षी आपल्या स्वतःच्या पिलावरती मायेची पाखर ज्याला म्हणतो, सावली आहे, स्वतः उन्हात बसतो, परंतु या पिलाला उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्याच्यावरती सावली धरतो. तर असा हा पक्षी म्हणजे पक्षी जगात काय काय चमत्कार होतात त्यापैकी हा एक चमत्कार मला या ठिकाणी बघायला मिळाला. आणि यानंतर आता सध्या आई जी आहे ती पिल्लाला सोडून कुठंतरी रानात वनात तिचं पोट भरण्यासाठी आणि पिल्लाला खाऊ घालण्यासाठी गेले असेल. तर थोड्या वेळात ती येईल. दुपारच्या वेळेस आपल्याला या ठिकाणी त्या पिलावरती सावली करून बसलेली बघायला मिळते. तर असं हे पक्ष्यांचं विश्व. त्यापैकी एक प्रकार आपल्याला या ठिकाणी घराच्या समोरच्या बाजूला बघायला मिळाला आणि इतर पक्षीही इथून फिरताना दिसत आहेत. या ठिकाणी होला पक्षी 2 आलेले आहेत, तारेवरती आहेत आणि तेही पक्षी दाखवतो. कदाचित यापैकीच त्याची एखादी आई असावी, परंतु आता मला खात्रीने सांगता येत नाही. या ठिकाणी बसल्यानंतर तोही व्हिडिओ मी कंटिन्यू करून दाखवणार आहे. मित्रमंडळी, दुपारचे 2:17 झालेले आहेत आणि जो होला पक्षी सकाळी ज्या पिल्लाचं मी रेकॉर्डिंग केलं होतं त्याची आई की हा जो आहे युरेशियन कॉलर्ड डव किंवा होला, तर हा पक्षी त्याच्या पिलावरती सावली करून थांबलेला आहे आणि हा पक्षी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर आत्ता 2:17 झालेले आहेत आणि तापमान आहे 39 डिग्री सेल्सिअस किंवा 39 अंश सेल्सिअस आणि अशाही परिस्थितीत भर उन्हामध्ये हा पक्षी त्याच्या पिलाला काही होऊ नये म्हणून या ठिकाणी पिलावरती सावली धरून थांबलेला आहे. तर हा पक्षी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि माझं पुढील जे बांधकाम आहे फार्म हाऊसचं ते 10 तारखेला चालू होईल. तोपर्यंत हा पक्षी कदाचित ते पिल्लू मोठं होईल आणि उडून जात असेल किंवा उडून जाऊ शकत असेल तरच आपण या ठिकाणच्या विटा हलवणार आहेत, नाहीतर या विटा आपण हलवणार नाही आणि आपलं बांधकाम साईडच्या विटा उचलून किंवा बाजूच्या विटा उचलूनच आपण करणार.
म्हणजे या पक्ष्याला जास्तीत जास्त ते जे पिल्लू आहे ते मोठं होऊन उडून जाईपर्यंत किंवा त्यांनी हे घरटं सोडेपर्यंत मी त्यांना त्रास न देता, डिस्टर्ब न करता ते या ठिकाणी इथं कसं त्याचं पिल्लू वाढवेल याची काळजी घेऊया आणि घेणार आहे. आणि हा पक्षी भर उन्हात आपल्या पिलावरती सावली करून थांबलेला आहे. घरटं बनवलेलं आहे. घरटं जे दिसते आपल्याला ते काडी कचऱ्यापासून आणि जो खालच्या बाजूला पांढरा भाग आहे तर कापसासारखं काहीतरी पांढरे वस्तूपासून, आता कापूस या भागात लागवड किंवा पेरणी फार कमी झालेली आहे, तरीसुद्धा काहीतरी असं पांढरं अवशेष गोळा करून आणलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यानं घरटं बनवलं आहे. एक मराठीतली म्हण आहे, घार उडे आकाशी आणि तिचे लक्ष पिल्लापाशी. तर तसं ह्या आईचं सुद्धा लक्ष तिच्या पिल्लाजवळ आहे. असं सगळ्याच प्राण्यांच्या बाबतीत होत असतं. तर ते पिल्लू जोपर्यंत मोठं होत नाही किंवा उडून जात नाही तोपर्यंत त्याची आई निश्चितपणे या ठिकाणी थांबून बसून अगदी भर उन्हात ती स्वतः उन्हाचा तडाखा सोसते आणि पिल्लाला सावली देते. तर ही पशुपक्ष्यातली किंवा प्राण्यातली माणुसकी अशीच माणसामध्ये सुद्धा असते, परंतु त्याची जाणीव ही पुढेही राहायला हवी आहे. कदाचित पशुपक्ष्यामध्ये, प्राण्यामध्ये ही जाणीव जास्त असावी असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण हे असं निसर्गातलं एक वेगळं चित्र बघतो की निसर्ग कसा आहे, किती विविधता निसर्गामध्ये आहे, कशा प्रकारे निसर्ग प्रत्येकालाच आपल्या जगण्याची व्यवस्था करून देतो. तर आपलं जे आतल्या बाजूला काम चालू होतं की ज्या ठिकाणी आता मी पाणी मारण्यासाठी आलेलो आहे आणि या ठिकाणी आम्ही शटरिंग खोलल्यानंतर जी लेंटेल किंवा रिंग आहे ती उघडी केल्यानंतर त्यावरती कपडे अंतरलेले आहेत आणि कपड्यावरती विटा लावलेल्या आहेत. आणि या विटा लावण्याचा हेतू हा आहे की या विटा पाण्यानं भिजून थंड राहतात आणि त्या विटातलं पाणी जे आहे ते आपल्या रिंगला किंवा लिंटेलला हे व्यवस्थित मिळेल म्हणून आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचे कपडे टाकलेले आहेत आणि कपड्यावरती विटा लावलेल्या आहेत की दिवसातून साधारणपणे 2 ते 3 वेळा यावरती पाणी मारून घेतो. त्यामुळं हा ओलावा जो आहे भिंतीवरती म्हणजेच लिंटेल रिंगवरती तर तो बराच वेळ टिकून राहतो किंवा राहू शकतो. आणि जाणून बुजून अशा पद्धतीनं मी हा प्रयोग केलेला आहे, ज्यामुळं त्या रिंगला क्युरिंग होण्यासाठी मदत होईल आणि चांगल्या प्रकारे क्युरिंग होईल आणि त्यावरती परत पुढचं बांधकाम जे आहे ते केलं जाईल. तर अशा पद्धतीनं आम्ही सगळ्याच बाजूनं एक विटांचा थर रचलेला आहे, कोरड्या विटांचा थर, आणि त्याच्या खाली बाजूला किंवा त्याच्या खालच्या बाजूला कपडे टाकलेले आहेत की ज्यामुळं ओलावा जास्तीत जास्त काळ टिकून राहील. आणि ही आपण जशी काळजी घेतोय आपल्या कुठल्याही घराची, बांधकामाची किंवा जे आपण करतो त्या प्रत्येक गोष्टीची आपण काळजी घेतो, तसंच या ठिकाणी आपल्याला हा जो पक्षी आहे तो त्याच्या पिलाची अशी काळजी घेतो आहे. तर आत्ता सुद्धा तो अजिबात इकडं तिकडं हलत नाही आणि पूर्ण ऊन कमी झाल्याशिवाय म्हणजे जे त्याचं पिल्लू आहे त्याला उन्हाची तीव्रता कधी सोसवते हे त्यांना निसर्गानं आपोआपच सेन्सर दिलेले आहेत आणि त्याच वेळी तिथून उठून जाणार. तोपर्यंत त्याच्या पिल्लाला त्याच्या पंखाखाली घेऊन बसणार आणि त्या पिल्लाला जे योग्य तापमान आहे ते पुरवणार. तर असा हा पक्षी बांधकामावरती पाणी मारायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे कदाचित त्या पक्षाला असुरक्षित वाटल्यामुळे तो पिल्लाला सोडून गेलेला आहे. परंतु थोड्याच वेळात तो निश्चित परत येईल किंवा त्याचं जायची वेळ झाली असेल, माहीत नाही नक्की आपल्याला. परंतु मला शक्यता जास्त वाटते की कदाचित त्याच्या आईला मी इथं आलेलो आहे आणि पाणी मारतोय त्याची किंवा असुरक्षितता वाटली असेल आणि म्हणून कदाचित ती उडून गेली असेल. परंतु ती जवळपास कुठंतरी असेल. आणि या ठिकाणी पलीकडच्या बाजूला पोलवरती 2 पक्षी दिसत आहेत, कदाचित त्यापैकीच एक असेल.
समोरच्या बाजूला जे 2 ओला पक्षी दिसत आहेत त्यापैकी एक त्याची आई असावी, परंतु मी काय नीट पाहिलेलं नाही त्यामुळे सांगू शकत नाही. परंतु या ठिकाणी आपल्याला हे पिल्लू आता सध्या एकटंच दिसतंय आणि मी पाणी मारून थोड्या वेळात इथून निघून जाणार आहे. तर त्यावेळेस त्याची आई आलेली कदाचित आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी आपल्याला पक्ष्याच्या पिल्लाने थोडीशी मान वरती केलेली बघायला मिळेल आणि त्याची थोडीशी हालचालसुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तर ही हालचाल कदाचित यामध्ये रेकॉर्ड होईल. डोक्याच्या खालच्या बाजूला होणारी जी हालचाल आहे ती आपल्याला या ठिकाणी जाणवेल. अतिशय नाजूकपणे या ठिकाणी हालचाल होते. त्याची आई अजून त्याच्याजवळ आलेली नाही आणि ती लवकरात लवकर यावी. होला या पक्ष्याच्या पिल्लांना आपल्या तोंडाची दिशा बदललेली आहे आणि त्याची आई सध्या त्याच्याजवळ नाही, परंतु उन्हामुळं किंवा उष्णतेमुळं जी त्याची हालचाल होते तर ती हालचाल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि ही प्रक्रिया कशी चालू आहे हेही बघायला आपल्याला मिळते आणि त्याची आई जवळपासच आहे. आता थोड्या वेळात कदाचित परत या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी या पोलवरती होला पक्ष्याची जोडी आहे ती या ठिकाणी आपल्याला आलेली किंवा थांबलेली बघायला मिळते. त्यापैकी एक पक्षी उडून गेलेला आहे, दुसरा त्या ठिकाणी आहे, परंतु थोड्याच वेळात ते निश्चित पिल्लाजवळ येतील आणि हे पिल्लू सध्या उन्हात या ठिकाणी एकटंच आहे, परंतु फार वेळ न घालवता त्याची आई त्याच्याजवळ येईल. या ठिकाणी त्या पिल्लाची आई त्याच्याजवळ येऊन बसलेली आहे आणि सध्यासुद्धा तापमान जे आहे ते 39°C आहे. तर अशाही परिस्थितीत ती त्याचं संरक्षण करत या ठिकाणी बसलेली आहे. तर अशा ह्या निसर्गातील पशुपक्ष्यांना आपण सॅल्यूट करूया किंवा नमस्कार करूया आणि ते पिल्लू मोठं होऊन उडून जाण्याची वाट बघून नंतरच या ठिकाणच्या विटा हलवायचा मी निर्णय घेतलेला आहे आणि नंतर आपण त्या विटा बांधकामासाठी वापरणार आहोत. तोपर्यंत त्यांना त्रास देणार नाही.